सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, ॲज यू ऑल नो की कालपासून म्हणजे 28 सप्टेंबरपासून आपली फार्मसीची ऑप्शन फॉर्म फिलिंग ही सुरू झाली आहे. या रिगार्डिंग मी तुम्हाला काल टेलिग्राम ग्रुपला अपडेट सुद्धा प्रोव्हाइड केली होती. जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन असाल तर तुम्हाला माहिती असेल या रिगार्डिंग मी काल तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली होती. आणि भरपूर मुलं काल मला मेसेज करत होती की दादा मला ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे या रिगार्डिंग एक व्हिडिओ प्रोव्हाइड कर. सो बघा, मी काल तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला हे सुद्धा सांगितलं होतं की लगेच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका, कारण की काही टेक्निकल ग्लिचेस असतात. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्याच दिवशी ऑप्शन फॉर्म भरायचा नसतो. मी रेकमेंड करतो की दुसऱ्या दिवशीपासून ऑप्शन फॉर्म भरायला तुम्ही सुरू करू शकता. सो आज आपण डिस्कस करणार आहोत की तुम्हाला कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल दाखवणार आहे की तुम्हाला कसं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, काय काय मिस्टेक्स तुम्हाला नाही करायचे आहेत. जर तुम्ही बी फार्मसी किंवा फार्म डी साठी अप्लाय करत असाल तर दोन्हीचे कॉलेजेस तुम्हाला कसे ऍड करायचे आहेत हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले यायचं तुम्हाला सीईडी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर, आणि वेबसाईटवर आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल. ह्या ते लिहून येईल इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड 1, म्हणजे कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म हा अजून इनकम्प्लीट आहे. आता ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिले आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला लेफ्टला एक ऑप्शन दिले आहे फिल ऑर एडिट ऑप्शन फॉर्म. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता, किंवा इथे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म इथे खाली दिले ह्यावर पण तुम्ही क्लिक करू शकता. आता ह्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एक स्टेप सुरू होईल. आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या की ह्या इथे आपले 4 स्टेप्स असणार आहेत. स्टेप नंबर 1, आपल्याला सगळे कॉलेजेस शॉर्टलिस्ट करून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्या स्टेप पासून आपल्याला प्रेफरन्स सेट नाही करायचा आहे. सगळ्यात पहिले आपल्याला 1 बाय 1 कॉलेजेस सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. कॉलेजेस सिलेक्ट करून झाल्यानंतर स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला त्याच्या प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत की प्रेफरन्स नंबर 1ला मला कोणतं कॉलेज पाहिजे, प्रेफरन्स नंबर 2ला मला कुठलं कॉलेज पाहिजे, प्रेफरन्स नंबर 3ला कुठलं कॉलेज पाहिजे. तर हे सगळं आपल्याला प्रेफरन्सेस सेट करायचे आहेत. नंतर थर्ड स्टेपला जे पण आपण प्रेफरन्सेस सेट करतो तर ह्याची एक आपल्याला समरी दाखवते की आपण जे पण प्रेफरन्सेस सेट केलेत हे बरोबर आहेत की नाही. तर हे एक आपल्याला ऑप्शन फॉर्म समरीमध्ये बघायला मिळतं. आणि स्टेप नंबर 4 मध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा असतो. तर हे 4 स्टेप आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सगळ्यात पहिले आपण बघूया स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये इथे तुम्ही चेक करू शकता आपल्या इकडे मल्टिपल ऑप्शन दिलेले आहेत. सगळ्यात पहिले इथे दिले आहे सिलेक्ट कोर्स नेम. आपल्या इथे कोर्स नेम सिलेक्ट करायला दिलाय. इथे सगळ्यात पहिले आहे बी फार्मसी, म्हणजे जर तुम्हाला बी फार्मसीचे कॉलेजेस सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही ह्यावर क्लिक करू शकता. जर तुम्हाला फार्म डी साठी अप्लाय करायचं असेल, फार्म डीचे कॉलेजेस तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही फार्म डी हा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. लक्षात घ्या की फार्म डी साठी कुठली काही वेगळी ऑप्शन फॉर्म फिलिंग नाहीये. ह्याच्यामध्येच तुम्हाला फार्म डीचे पण कॉलेजेस ऍड करायचे. ठीक आहे, तर हे इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट युनिव्हर्सिटी दिलेलं असेल. सो जर तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मी इथे मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलं आणि जर मी इथे सर्च इन्स्टिट्यूट केलं तर जे पण कॉलेजेस मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर असतील तेच कॉलेजेस मला ह्या इथे दिसतील. जर मी ह्या इथे कुठलं पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली तर पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जेवढे कॉलेजेस आहेत तेच कॉलेजेस मला शो करतील. ठीक आहे, तर मी ह्या इथे ऑलच ठेवतो, म्हणजे मी जे पण सर्च करेन मी सगळ्या युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस मी इथे सर्च करेन. त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला आहे की तुम्ही 1 बाय 1 डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मला पुण्यामधलेच कॉलेजेस मला बघायचे असतील, पुणे डिस्ट्रिक्टचेच कॉलेजेस मला बघायचे असतील तर मी ते पुणे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून ते इन्स्टिट्यूट सर्च करू शकतो. त्याच्याने काय होईल की जे पण कॉलेजेस पुणे डिस्ट्रिक्टच्या अंडर आहेत तर तेच कॉलेजेस मला येतील. सो ह्या इथे पण मी इथे ऑल करतो. त्याच्यानंतर इथे सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस. तुम्ही ते इन्स्टिट्यूट स्टेटस सिलेक्ट करू शकता गव्हर्नमेंट एडेड, म्हणजे जर कोण असा मुलगा असेल ज्याला फक्त गव्हर्नमेंटच कॉलेजेस ऍड करायचे आहेत तर तुम्ही हे ते गव्हर्नमेंट एडेड हे येथे फिल्टर लावू शकता. मी रेकमेंड करेन की हे ऑल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस स्टेटस, की तुम्हाला ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट सर्च करायचं आहे की नॉन ऑटोनॉमस सर्च करायचं आहे तर हे पण तुम्ही इथे फिल्टर लावू शकता. तर हे पण मी हे ते ऑलच ठेवतो. त्याच्यानंतर इथे मायनॉरिटी स्टेटस. जर तुम्ही कुठल्या मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करत असाल आणि जर तुम्हाला त्या मायनॉरिटीचेच कॉलेजेस ऍड करायचे असतील तर तुम्ही ते स्पेसिफिक तुमची मायनॉरिटी सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर मी ते लिंग्विस्टिक मायनॉरिटी सिलेक्ट केलं आणि जर मी ते सर्च इन्स्टिट्यूट केलं तर जेवढे पण कॉलेजेस लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या हिंदी असा अंडर असेल, म्हणजे ज्या पण कॉलेजची लिंग्विस्टिक मायनॉरिटी ही हिंदी असेल तर तेच कॉलेजेस मला शो करतील, बाकी दुसरे कोणतेही कॉलेजेस शो करणार नाहीत. ठीक आहे, तर हे पण ह्या मी ऑल सिलेक्ट करतो. आता सगळ्यात पहिले जर मला फक्त मुंबईचेच कॉलेजेस शॉर्टलिस्ट करायचे तर मी काय करेन, मला बी फार्मसीचे कॉलेजेस पाहिजे तर मी ते बी फार्मसी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मी हे ते मुंबई सिलेक्ट करतो. ठीक आहे, इथे आपण मुंबई हे ते सिलेक्ट करूया. आणि मुंबई सिटी हे ते मुंबई सिटी मी सिलेक्ट करतो. लक्षात घ्या इथे मुंबई सिटी आणि मुंबई सबर्बन दोन्ही आहे. सो मुंबई सिटीमध्ये वेगळे कॉलेजेस येतील, मुंबई सबर्बनमध्ये वेगळे कॉलेजेस येतील, तर ते मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, तर मी ते मुंबई सिटी सिलेक्ट केलं आहे आणि त्याच्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं.
आता सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की मी काय केलंय, बी फार्मसी आणि मुंबई सिटी टाकलंय आणि त्याच्यामुळे मुंबई सिटीच्या आतमध्ये कुठले बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत तर त्याची नावं मला इथे आलेली आहेत. ठीक आहे, सो ह्या इथे आपल्या इथे त्याची नावं आली आहेत. त्याच्यानंतर जर मी ते मुंबई सबर्बन सिलेक्ट केलं तर तुम्ही ते चेक करू शकता. मुंबई सबर्बनच्या अंडर जे पण कॉलेजेस आहेत तर हे सगळे कॉलेजेस माझ्या समोर येतील. ठीक आहे, तर हे तुम्ही इथे फिल्टर लावू शकता. त्याच्यानंतर आपण इथे बघितलं, जर तुम्हाला कुठले पुणे, रायगड हे कॉलेजेस पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही कॉलेजेस इथे सर्च करू शकता तुमच्या डिस्ट्रिक्टच्या अकॉर्डिंग. आता जर माझ्या समोर इथे बघू शकता, इथे माझ्या समोर काही कॉलेजेस आलेत. जर तुम्ही हे नोटीस केलं असेल, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे इथे आलंय. त्याच्यानंतर परत बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे नाव आलंय. त्याच्यानंतर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी 4 वेळा हे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचं नाव आलेलं आहे. आता ह्याचं नक्की कारण काय, तर लक्षात घ्या, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ह्याच्या समोर तुम्हाला काय दिलं, मुंबई युनिव्हर्सिटी दिली आहे आणि ह्याचं तुम्हाला चॉईस कोड दिलेला आहे. तर इथे तुम्ही चेक करू शकता चॉईस कोड जो आहे. आता बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे गव्हर्नमेंट एडेड सुद्धा येतं आणि अनएडेड सुद्धा येतं. तर त्याच्यामुळे इथे तुम्ही चेक करू शकता की ह्या इथे कुठेही यू वगैरे लिहिलेलं नाहीये. तर त्या आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की हे कॉलेज हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. म्हणजेच काय की हे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी जो हा इन्स्टिट्यूट कोड आहे हा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजचा आहे. त्याच्याच खाली जर आपण बघितलं, इथे तुम्हाला शेवटला 1T दिलंय, वरती तुम्हाला 10 होतं. म्हणजेच काय की हे एक नॉर्मल सीट होती आणि ते तुम्हाला 1T दिलंय. म्हणजेच काय की हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये TFW ची सीट आहे. जर तुम्ही TFWS ला अप्लाय केलं असेल तर तुम्हाला TFW चे चॉईस कोड दिसतील. तर तुम्हाला शेवटला जर टी आलं तर समजायचं आहे की आपण TFW च्या सीटला इथे आपण अप्लाय करतोय. त्याच्याच खाली जर आपण बघितलं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ह्या इथे तुम्हाला चॉईस कोड पण तसाच दिलाय, बट ह्या इथे शेवटला यू दिलेला आहे. आता नक्की यू का दिलंय, तर लक्षात घ्या, यूचा अर्थ आहे की अनएडेड, की बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अनएडेड पण ही एक ब्रांच आहे. अनएडेड पण इथे एक ब्रांच बघायला मिळते. तर ह्या इथे तुम्ही अनएडेड पण ह्या इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सो ह्या इथे अनएडेडचं आहे आणि खाली जर आपण UT बघितलं तर अनएडेड TFWS. म्हणजे जर तुम्हाला अनएडेड कॉलेजमध्ये TFWS साठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ह्या इथे अनएडेड UT ह्या इथे UT शेवटला दिलाय, तर हा चॉईस कोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर सिम्पली मी हे कॉलेज सिलेक्ट करतो. मला जर हे कॉलेज पाहिजे असेल तर हे कॉलेज मी सिलेक्ट करतो 1 बाय 1. त्याच्यानंतर मला MET, येस मला MET हे पण कॉलेज पाहिजे. त्याच्यानंतर मला नानावती हे पण कॉलेज पाहिजे. हे कॉलेज मी सिलेक्ट केलं. HK कॉलेज पण मी सिलेक्ट केलं. विवेकानंद कॉलेज पण मी सिलेक्ट केलं. ठीक आहे, तर हे कॉलेजेस सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ॲड सिलेक्टर ऑप्शन केल्यानंतर जे पण कॉलेज आपण सिलेक्ट केले असतील तर हे आपल्याला इथे येतील. युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स हे कॉलेजेस आपल्याला ह्या इथे येतील. त्याच्यानंतर मी मुंबई सिटीचे कॉलेजेस पण मी ॲड करतो. मुंबई सिटी मी इथे सर्च केलं तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला KM कुंदिनीचे आलेले आहेत. तर KM कुंदिनीचं पण इथे अनएडेडचं हे पण आहे. तर तुम्ही ते चेक करू शकता. आपण जे KM कुंदिनी हे सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर TFWची सीट सिलेक्ट केली. त्याच्यानंतर अनएडेडमध्ये मी नॉर्मल सीट, TFWS सीट हे मी इथे सिलेक्ट केलं. ICD मध्ये पण मी इथे नॉर्मल सीट आणि TFWS सीट हे मी इथे सिलेक्ट केलं. ठीक आहे, तर मी इथे मुंबईचे कॉलेजेस ॲड केलेले आहेत. जर तुम्हाला इतर कुठल्या लोकेशनचे अजून कॉलेजेस ॲड करायचे असतील, फॉर एक्झाम्पल जर मला अजून पुण्याचे कॉलेजेस ॲड करायचे आहेत, मला पुण्याचा पुणे कॉलेज ऑफ फार्मसी हे ॲड करायचं, तर मी हे पुणे सर्च करेन की बाबा पुणे गेलं कुठे. हे पुणे मी डिस्ट्रिक्ट पुणे सिलेक्ट केलं, सर्च इन्स्टिट्यूट केलं. त्याच्यानंतर जे पण पुणे डिस्ट्रिक्टच्या अंडर कॉलेजेस आहेत तर हे सगळे कॉलेजेस मला दिसतील. आता मला ह्या कॉलेजेसमध्ये पुणे कॉलेज मला सर्च करायचं, तर बघा इथे मला पुणे कॉलेज ऑफ फार्मसी मला हे मिळालं. ठीक आहे, तर हे पुणे कॉलेज ऑफ फार्मसी. आता जर मला हे ॲड करायचं आहे त्याची मी नॉर्मल सीट पण ॲड करेन, TFWS सीट पण ॲड करेन. लक्षात घ्या की जर तुम्ही TFWS ला अप्लाय केलं असेल तरच तुम्हाला TFWचे चॉईस कोड दिसतील, नाहीतर तुम्हाला चॉईस कोड दिसणार नाही. ओके, तर त्याच्यानंतर हे ते मला पुणे कॉलेज ॲड करायचं आहे. ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स हे इथे ॲड केल्यानंतर तुम्ही ते चेक करू शकता की आपण जे पण ऑप्शन्स ॲड केलेले आहेत तर हे सगळे ऑप्शन्स आपल्याला खाली दिसतील. ओके, आता मला ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही दुसरं कॉलेज ॲड नाही करायचं. मी हे जे पण कॉलेजेस ॲड केले आहेत एवढेच कॉलेजेस मला लिस्टमध्ये ठेवायचे. तर हे सगळे कॉलेजेस मी चेक केल्यानंतर जर मला ह्याच्यामधनं कुठलं कॉलेज डिलीट करायचं असेल तर मी हे डिलीट सुद्धा करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे डिलीटचं ऑप्शन आहे, तुम्ही ते चेक करू शकता डिलीट. जर मला इथे MET हे कॉलेज नको असेल तर सिम्पली हे ते टिक मार्क करू शकतो. डिलीटचे ह्याचे टिक मार्क मी करू शकतो. त्याच्यानंतर डिलीट सिलेक्टेड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे पण मी कॉलेज सिलेक्ट केलंय हे कॉलेज डिलीट होऊन जाईल. तर हे ह्याच्यात तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. एकदा तुम्ही पाहिजे ते कॉलेजेस ॲड केले त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड तुम्हाला करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही येता स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 2 मध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करायचे असतात.
आता प्रेफरन्स कसा सेट करायचा आहे, फॉर एक्झाम्पल मला सगळ्यात पहिले ICT हे कॉलेज ठेवायचं आहे, तर मी ह्या ICT हे कॉलेज तुम्ही चेक करू शकता, ICT कॉलेज. तर ICTची सगळ्यात पहिले मी TFWS सीट ठेवीन, त्याच्यानंतर मी नॉर्मल सीट ठेवीन. लक्षात घ्या की ज्या पण मुलांनी TFWSला अप्लाय केलं त्या पण मुलांना असंच करायचं आहे, सगळ्यात पहिले TFWSला अप्लाय करायचं आहे, त्याच्यानंतर नॉर्मल सीटला अप्लाय करायचं आहे. परत दुसरा कॉलेज आहे TFWS नॉर्मल असं तुम्ही ऍड करायचं आहे, ज्याच्याने प्रॉपर तुमची एक कॉलेज लिस्ट बनेल. जरी तुम्हाला TFWSच्या सीटमध्ये नंबर नाही लागला आणि जर तुमचा नॉर्मल सीटमध्ये नंबर लागत असेल तर तुमची नॉर्मल सीट ही कन्फर्म होईल. तर असं तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करायचे. ठीक आहे, मी हे ते ICT सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मी बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे ते सिलेक्ट करतो. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला गव्हर्नमेंट ब्रांच ठेवायची आहे. गव्हर्नमेंट ब्रांचमध्ये मी TFWS सीट ठेवीन, त्याच्यानंतर नॉर्मल सीट. त्याच्यानंतर अनएडेडमध्ये मी हे TFWS ठेवीन आणि नॉर्मल सीट ठेवीन. ठीक आहे, लक्षात घ्या मी कसं सिलेक्ट करतोय. सगळ्यात पहिले TFWS मी सिलेक्ट करतोय. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे पण मी सिलेक्ट करताना सगळ्यात पहिले मी गव्हर्नमेंट एडेड ही ब्रांच सिलेक्ट केली आणि त्याच्यानंतर मी अनएडेड ब्रांच सिलेक्ट केली. ओके, आता हे मी येथे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मी पुणा कॉलेज हे सिलेक्ट करेन, TFWS नॉर्मल सीट. आता हे इथे राहिलेत हे कॉलेज, मी इथे KM कुंदेनी हे कॉलेज सिलेक्ट करेन. मी रँडमली कॉलेज सिलेक्ट करतोय तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवण्यासाठी. TFWS सीट आणि त्याच्यानंतर नॉर्मल सीट, त्याच्यानंतर अनएडेडमध्ये TFWS आणि नॉर्मल हे सिलेक्ट केले. त्याच्यानंतर माझ्याकडे समोर अजून नानावती हे कॉलेजेस आहेत, तर ह्याच्यामध्ये मी नानावती हे कॉलेज TFWS नॉर्मल हे सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर आपण बघूया MET HK. ओके, आपण विवेकानंद सिलेक्ट करू, विवेकानंद TFWS नॉर्मल. त्याच्यानंतर MET TFWS नॉर्मल आणि HK कॉलेज TFWS नॉर्मल. तर तुम्ही हे चेक करू शकता, जसं मी हे प्रेफरन्सेस सिलेक्ट करत गेलो तसं माझ्या इथे समोर नंबर येत गेले की प्रेफरन्स नंबर किती. सगळ्यात पहिले मी ICT सिलेक्ट केलं होतं, तर ICTचे इथे तुम्ही चेक करू शकता. ICTचे इथे नंबर 1 आलाय, त्याच्यानंतर परत ICT नॉर्मल सीटचे इथे नंबर 2 आलाय. त्याच्यानंतर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी हे ते नंबर 3 आला असेल, त्याच्यानंतर नंबर 4, 5, 6 असं तुम्ही जसे कॉलेजेस सिलेक्ट करत जाल, जसा प्रेफरन्सेस वाईज तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करत जाल तसे तुमचे कॉलेजेसचे इथे नंबर येतील. एकदा तुम्ही सगळा प्रेफरन्स सिलेक्ट करून झालात त्याच्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड हे ते करू शकता. जर तुम्हाला वाटलंय की यार नाही मी माझे प्रेफरन्सेस चुकवले, मला परत प्रेफरन्सेस सिलेक्ट करायचे म्हणजे सेट करायचे, तर इथे रिसेट माय प्रेफरन्सेस क्लिक केल्यानंतर जे पण तुम्ही सिलेक्ट केलं होतं हे सगळं रिसेट होईल आणि परत तुम्ही पहिल्यापासून सिलेक्ट करू शकता, म्हणजे पहिल्यापासून तुम्ही प्रेफरन्सेस सेट करू शकता. आता एकदा तुम्ही सगळे प्रेफरन्सेस सेट करून झाले त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. आता एकदा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड केलं तर त्याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की ज्या पण प्रेफरन्सेसच्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट केले होते त्या प्रेफरन्सेसच्या अकॉर्डिंग तुम्हाला ऑप्शन फॉर्म समरी आहे ते दिसेल की सगळ्यात पहिले मी कुठलं कॉलेज ठेवलंय, ICT कॉलेज ठेवलंय. ICT मध्ये मी सगळ्यात पहिले कुठली सीट ठेवली आहे, मी आहे ते TFWS सीट ठेवली आहे. इथे तुम्ही बघू शकता शेवटला 1T दिले, म्हणजे काय मी सगळ्यात पहिले TFWS सीट ठेवली आहे. त्याच्यानंतर परत मी ICT मध्ये नॉर्मल सीट ठेवली आहे. ठीक आहे, जर आपण बघितलं तिसरा प्रेफरन्स कुठला दिला आपण, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मी कुठली ब्रांच ठेवली आहे, पहिले मी एडेड ठेवली आहे की अनएडेड ठेवली आहे, तर तुम्ही चेक करू शकता की सगळ्यात पहिले मी एडेड ठेवली आहे. एडेड मी कसं चेक केलं, लक्षात घ्या की जे पण कॉलेज अनएडेड आहेत, बघा बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये एडेड आणि अनएडेड हे दोन्ही आहे, तर त्याच्यामुळे त्याला डिफरन्शिएट करण्यासाठी ह्या इकडे जे पण एडेड कॉलेज आहे त्याचे तुम्ही ते चॉईस कोड बघा. चॉईस कोड कसा आहे, शेवटला 10 आहे, शेवटला काही यू वगैरे नाही, शेवटला 10 आहे, म्हणजेच काय की ते कॉलेज एडेड आहे. आणि जे पण अनएडेड कॉलेज आहे तर तुम्ही ते चेक करू शकता की बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी जे अनएडेड ब्रांच आहे त्याच्या इकडे शेवटले 0U आहे. यू जिथे पण तुम्हाला शेवटले यू दिसेल तुम्हाला हे समजून जायचं आहे की ती एक अनएडेड ब्रांच आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये, भरपूर जण ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. तर तुम्ही चेक करू शकता ICT मध्ये सगळ्यात पहिले मी TFWS सीट ठेवली आहे, शेवटला 1T आहे म्हणजे TFWS. त्याच्यानंतर नॉर्मल सीट शेवटला 10 आहे म्हणजे नॉर्मल सीट आहे. त्याच्यानंतर त्या बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये TFWS, त्याच्यानंतर नॉर्मल. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्येच पण अनएडेड ब्रांचमध्ये मी सगळ्यात पहिले TFWS ठेवलंय, तुम्ही चेक करू शकता इथे अनएडेड ब्रांच आहे आणि TFWS सीट आहे, इथे शेवटला T आहे, तर त्याच्यामुळे मी अनएडेड ब्रांचमध्ये TFWSला अप्लाय केलंय. त्याच्यानंतर मी नॉर्मल सीटला अप्लाय केलंय. त्याच्यानंतर पुणा कॉलेजमध्ये TFWS नॉर्मल, KM कुंदेनीमध्ये TFWS नॉर्मल, परत KM कुंदेनीच्या अनएडेड ब्रांचमध्ये TFWSला अप्लाय केलंय, त्याच्यानंतर नॉर्मल सीटला अप्लाय केलंय, तर तुम्ही ते चेक करू शकता. त्याच्यानंतर परत मी ते नानावती कॉलेजमध्ये TFWS नॉर्मल, तर असं मी TFWSचे कोड्स हे अरेंज केलेत, म्हणजे मी अशा प्रकारे माझी कॉलेज लिस्ट ही अरेंज केली आहे. आता ह्या केसमध्ये जर तुम्हाला ह्या पॉईंटला वाटलं की आपल्याला अजून एक कॉलेज ऍड करायचं आहे
तर तुम्ही हे कॉलेज हे ते इन्सर्ट चॉईस कोड हे ऑप्शनवर क्लिक करून सुद्धा ऍड करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॉईस कोड एक इन्सर्ट करायला येईल. तर बघा हा जो ह्याला आपण चॉईस कोड बोलतो. तर त्या पर्टिक्युलर कॉलेजचा चॉईस कोड तुम्हाला तिथे इन्सर्ट करावं लागेल आणि ते कॉलेज तुम्ही हे ऍड करू शकता. त्याच्यानंतर परत इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली सुद्धा ऍड करू शकता, किंवा जर तुम्हाला कुठले चॉईस कोड मूव्ह करायचे असतील, म्हणजे तुम्हाला थोडे प्रेफरन्सेस चेंज करायचे असतील, तर तेही तुम्ही ह्यातून करू शकता. ठीक आहे. तर जे पण तुम्ही इथे कॉलेज लिस्ट इथे सिलेक्ट केली असेल, जे पण प्रेफरन्सेस सिलेक्ट केले असतील, तर ते पण प्रेफरन्सेस तुम्हाला दिसतील की नंबर 1 ला कुठलं कॉलेज आहे, नंबर 2 ला कुठलं कॉलेज आहे, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, नंबर 6 या पहिल्या म्हणजे पूर्ण सगळ्या प्रेफरन्सेसमध्ये कसे तुम्ही कॉलेजेस ऍड केले आहेत, तर हे सगळे कॉलेजेस तुम्हाला दिसतील. आता अजून एक मी ह्याची तुम्हाला टिप देतो की पहिले 6 प्रेफरन्सेसचे कॉलेजेस तुम्ही असेच ऍड करा जे कॉलेज तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतच नाहीये, तर ते कॉलेज तुम्ही सगळ्यात पहिले 6 प्रेफरन्सेसमध्ये ऍड करा. का? कारण की आपल्याला ऑटो फ्रीज अवॉइड करायचं आहे. जर तुम्हाला कॅपराउंड 4 पर्यंत पार्टिसिपेट करायचं असेल, तर तुम्हाला ऑटो फ्रीज हे अवॉइड करावंच लागेल. आणि जर तुम्हाला माहिती असेल की 1, 3, 6 हा नवीन रूल ह्या वर्षापासून इम्प्लिमेंट झालाय. कॅपराउंड 1 मध्ये जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. कॅपराउंड 2 मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्सेस मधलं कॉलेज लागलं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. आणि कॅपराउंड 3 मध्ये जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेस मधनं कॉलेज लागलं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. तर हे तुमचे 1, 3, 6 हे रूल आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामुळे पहिले 6 प्रेफरन्सेस तुम्ही असेच ऍड करा की जे कॉलेज तुम्हाला मिळणार नाहीत. ठीक आहे. तर अशी तुम्हाला कॉलेज लिस्ट एकदा तुम्हाला चेक करून घ्यायची आहे की जे पण आपण कॉलेज लिस्ट इथे अपलोड केली आहे, जे पण प्रेफरन्सेस आपण सेट केलेत हे बरोबर केलेत की नाही. आणि त्याच्यानंतर जर सगळं बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही 4th स्टेपमध्ये जाल. स्टेप नंबर 4 मध्ये तुम्हाला OTP एंटर करायला येईल. तर तुम्ही OTP एंटर करून तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म करू शकता. लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही OTP एंटर करणार नाही तोपर्यंत तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होणार नाही, तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट होणार नाही. तर त्याच्यामुळे OTP एंटर करणं हे गरजेचं आहे. एकदा तुम्ही OTP एंटर केला त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये काही पण चेंजेस नाही करू शकत. ठीक आहे. आणि एकदा तुम्ही ऑप्शन फॉर्म कन्फर्म केला तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पण एक मेसेज येईल किंवा तुम्हाला ईमेल येईल की तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालाय. तर तो पण एकदा मेसेज येईल, तर तो पण तुम्ही चेक करा, किंवा SMS येईल तर ते पण तुम्ही चेक करा की तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालाय की नाही झालाय. ठीक आहे. एकदा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाला त्याच्यानंतर तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. लॉग इन मध्ये एक प्रिंट डिटेल ऑप्शन फॉर्म नावाचा एक ऑप्शन तुम्हाला मिळेल. एक त्याच्यावर क्लिक करण्याचा एक ऑप्शन मिळेल. तर त्यावर क्लिक करून तुम्ही एक ऑप्शन फॉर्म डिटेलमध्ये प्रिंट करू शकता. ठीक आहे. त्याच्याने आपल्याकडे एक सेव्ह राहील की आपण कुठल्या प्रेफरन्सेसमध्ये कुठले कुठले कॉलेजेस हे ऍड केलेत. ओके. सो त्याच्यामुळे काही पण मिस्टेक नका करू. टाइम घ्या, चालेल. उद्यापर्यंत आपल्याकडे टाइम आहे. आता उद्यापर्यंत किती वाजेपर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरू शकतो, तर बघा आपण रात्री 11 वाजेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरू शकतो. बट एंड मुमेंटला सर्व्हरवर लोड येतो, वेबसाईटवर ग्लिचेस वगैरे होतात. तर त्याच्यामुळे ट्राय करा की उद्या इव्हिनिंग 5 वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा ट्राय करा. त्याच्यानंतर पण तुम्ही फिलअप करू शकता, बट सर्व्हरमध्ये काही इश्यूज आले, वेबसाईटवर काही ग्लिचेस आले तर त्यावेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ट्राय करा की उद्या इव्हिनिंगपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म सबमिट करायचं ट्राय करा. ओके. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. नक्की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे, स्टेप बाय स्टेप काय काय तुम्हाला करायचं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर सगळं समजलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट. त्यासोबत कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचा ऑप्शन आहे, तर हाईपवर पण तुम्ही क्लिक करा ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. ओके. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. सो गाईज दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.